स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आमचं कॉम्बॉक्स दाखवला जातो. त्या ठिकाणी हरीश डिकेकर सरांना दाखवलं गेलं आहे, अफजल मोहम्मद मेमन यांना दाखवलं गेलेलं आहे आणि त्यानं म्हटलं आहे ऑल इज वेल, सर्व काय मजेत आहे. खूप मजा येते या स्पर्धेमध्ये आणि जेव्हा स्पर्धा चांगली होते त्या मनात सर्वांच्या येतो की स्पर्धा चांगली आहे आणि प्रयत्न चांगले असले की अंत देखील चांगले होते. सुरुवात तुम्ही चांगली केली. मागचं वर्ष, हे वर्ष आणि या वर्षी कौतुक करावं लागेल साजिदजी इनामदार साहेबांचं, सलीमजी इनामदार साहेबांचं. प्रथमेश राठोड अक्षयसाठी जोरदार अपील लेग बिफोर साठी. हो हो हो, काय पहिल्याच बॉलला घडले चित्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पण पंच साजिद लाला सरांनी सांगितलं डाऊन द लेग साइड, ऑन साइडला बॉल होता नाही तर अक्षय वाटारकरला जवळ जवळ आपल्या जाळ्यात फासलं होतं प्रथमेश राठोडनी. काय कमालीची सुरुवात अफजल खलीक 11 अलिबागसाठी इथे पाहायला मिळते. प्रथमेश राठोड काय इथपर्यंतचा प्रवास मी करून आलो. अक्षय वाटारकर सुद्धा मसल्यासाठी तितक्याच ताकदीचा खेळाडू. पहिला बॉल निर्धाव चेंडू, पुढचा बॉल हा यावेळेस दामदल एक साइड. हा हा हा, ब्रश आला थोडासा पॅडला मला वाटतं, त्यामुळे हा डॉट बॉल. यस, बॅट कट आहे. मुख्य पंचामहल सांगतात बॅटचा कडा घेतली होती. मृणाल वर्सोलकर विकेटच्या मागे त्यांनी चेंडू अडवला. 2 लगातारची डॉट बॉल, एक डॉट बॉल या सेमीफायनल मध्ये महत्वाचा रोल निभावणार आहेत. खूप गरजेचं राहील. एक चेंडूवर, प्रत्येक चेंडूवर धाव आणि प्रत्येक चेंडूवर मोठा हिट. प्रथमेश स्लोवर वन ऑफ कटर हाताळण्याचं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू निघाले होते पण वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण मात्र सुटला हातातून. हा चेंडू उजव्या अटीच्या खूपच बाहेर, पंचांनी दंडित केलं. वाईट बॉलचा इशारा, वाईट बॉलनी सुरुवात झाली. पुढचा बॉल अक्षय साडी. हा सुरेख गोलंदाजी, अहो पण उजव्या अटीच्या खूपच बाहेर असं पंच सांगतायत. वाईट बॉल देत आहेत. इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजांना वाचण्यासाठी ही विकेट खूप कमी पडते. बऱ्याच वेळेस पंचांवर गोलंदाज नाराज होतात पण विकेटची वाईट गाईडलाईन जर पाहिली तर थोडीशी जवळ आपल्याला विकेटला पाहायला मिळते. त्यामुळे वाईट प्रथमेश नाराज आहेत की या वाईट का दिला. बॅटर तर आलेला फॉलो करत चेंडूला, पण पंचांची नजर काही वेगळी आहे. शेवटी पंच जो निर्णय देतील तो. प्रथमेश राठोड. पुढचा बॉल हा सुरेख चेंडू. हो काय स्ट्रोक केला पहा. कव्हर पॉइंटच्या वरून चॉक केला होता. चेंडू सीमा पार येईल अक्षय वाठारकरच्या बॅटमधून. ईसा 11 मसऱ्यासाठी पहिला चौकार, पहिला आलाय, अजून बाकी येणं आहे. धावसंख्या पुढे सरकली 6, बिनबाद 6. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पहिले 2 डॉट, त्यानंतर 2 वाईड, त्यानंतर हा चौकार. थोडंसं अडचणीत आणलं होतं. ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते अक्षय वाटारकर, पण पहा 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या वरून. सुरेख गोलंदाजी पहा, कमालीची इथे धावाची संधी आहे. प्रथमेश चेंडू जर हातात आला असता तर डायरेक्ट हिट केली असती. वैभव होते तयार बॅकअपला, फेकी करायची होती पण चेंडू हातात आला नाही. त्यामुळे हाई डॉट बॉल पाहायला मिळेल. अक्षय कडू ग्लोबल टेनिस क्रिकेट आम्हाला दाखवतात. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 6. सुरुवात आतापर्यंत प्रथमेशच्या बाजूने राहिली. एक चौकार आलाय अक्षयच्या बॅटमधून, तेही आपल्याला विसरून चालणार नाही. पुढचा बॉल याही वेळेस चांगली गोलंदाजी पण डाऊन द लेग साइड, डाव्या अष्टीच्या खूप बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतोय. पण ॲक्शन रिप्ले मध्ये नियंत्रित गोलंदाजी इथे पाहायला मिळत नाही. हा 3रा वाईड आहे. सेमी फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला नियंत्रण करावं लागेल. धावसंख्या 7. ओव्हर स्टेपिंगच्या नोच्यासाठी रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीम एक रिव्ह्यू आहे सांगतात आयोजक आम्हाला. एक सक्सेसफुल रिव्ह्यू तुम्हाला मिळतो.
ऑन फील्ड डिसिजन राहील सर, ऑन फील्ड डिसिजन राहील. प्लेयर नाही घेतला. फेअर डिलिव्हरी पहा, नन्हे मुन्ने छोटे छोटे प्रेक्षक सुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात, मुली पाहायला मिळतात जिथपासून इंडियन बिल्कुल वो क्रिकेट के दीवाने, वो क्रिकेट के चहीते, वो क्रिकेट के परवाने, वो नन्हे मुन्ने जादूगर बिल्कुल आए हैं घर से. इस मरतबा क्या हुआ कि वो भी देखने वाले हमारे ऑफिशियल अंपायर हमारे तरफ इशारा कर रहे हैं, व्हाइट बोर्ड का इशारा हुआ, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा हुआ. साजिद खान अंपायर करे, देखे कहां पर चले गए, देख रहे इसके घेरे का इस्तेमाल कितना करे, ज्यादा बाहर की तरफ और उंगलियां फेरने की कोशिश, ज्यादा बाहर की तरफ चले गए, लाइन से भटक रहे इस मरतबा प्रथमेश राठौड़. स्कोर कार्ड 8 पर रुका हुआ बगैर किसी नुकसान के. मजा आएगा, भारी तादाद में दर्शक है तो मजा आएगा, बिल्कुल दर्शक नहीं है तो कोई भी खेल में मजा नहीं आता. ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, विकेट के बीच में पाए गए, उंगली ऊपर, बल्लेबाज बाहर की तरफ जाएंगे. एलबीडब्ल्यू का विकेट, अक्षय वराडकर एक्शन रिप्ले में देखिए, विकेट के बीच में, बिल्कुल वो बीच में पाए गए. बिल्कुल अक्षय बिल्कुल विकेट के बीच में पाए गए, उंगली ऊपर भी. साजिद खान हमारे ऑफिशियल अंपायर, उन्होंने आउट का इशारा किया. 8 पर पहला विकेट गिरा. हरीश डिकीकर सर हमारे साथ कॉम्बॉक्स के अंदर है. हरीश डिकीकर सर पहला विकेट गिरा, अक्षय आउट में, और अक्षय की जगह लेकर अक्षय नए बल्लेबाज मैदान के अंदर. नक्कीच प्रेक्षक पाहतात, प्रेक्षक मायबाप, छोट्या छोट्या मुली सुद्धा आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने जिथपासून इंडियन वुमन क्रिकेटने वर्ल्ड कप जिंकलाय 50 ओव्हर्स, हरमनप्रीत कौर आणि त्याची संपूर्ण टीम, तिथपासून या क्रिकेटला एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते इंडियन क्रिकेट टीमच्या साथीने. आता जगभरात आपल्या इंडियन क्रिकेट टीमचंही नाव, अर्थात वुमन क्रिकेटचंही नाव ओळखलं जाते. इथं पहा प्रथमेश, अक्षय साडी, हा काय गोलंदाजी आहे प्रथमेश राठोडची पहा, आणि फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडून काय फेकी सुद्धा केली, सुरक्षित बाल बचावलेत. डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये पहिले पाहूया आपण. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला, सन्मान दिला अक्षय बोडरेनी, तो सन्मान स्वीकारला सुद्धा. प्रथमेशनी चेंडू पकडला, फेकी केली होती. बिल्कुल पहले ओवर का समाप्त हुआ. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 8 पर गए. ये हमारे क्रिकेट के चहीते, दीवाने, परवाने और क्रिकेट से जिनको लगाव है, वो कुटकी बिग बैश 2026 सीजन 2 में पहुंचे, उनका भी स्वागत है. और आपके स्क्रीन के ऊपर रुमाल को दिखाया गया. उसके बाद अब जाकर गेंदबाजी करने के बाद अक्षय तावरे, टेनिस बॉल की दुनिया के अंदर इनका भी नाम है, बहुत अच्छे खिलाड़ी है, काबिलियत इनके पास भी है. दूसरी तरफ नदीम जो है वो भी बहुत क्लासिकल खिलाड़ी है. मैच दोनों तरफ है, बिल्कुल मजा आएगा. 8 पर 1 अक्षय तावरे, ओह शानदार खेल, जबरदस्त स्ट्रोक, पॉइंट बाउंड्री की तरफ, 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, ये लगा शानदार फोर, कनेक्ट शॉट. नदीम दायरे जबरदस्त बल्लेबाजी करे, पिछला पैर डाउन चला गया, पोजीशन बहुत अच्छी थी, हेड पोजीशन देखिए, उसके बाद ये शॉट, क्लासिकल शॉट. जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. नदीम धायरेकरची साजिद इनामदार बोलले होते की नदीम धायरेकर आहेत, त्याच्यावर पूर्ण विश्वास माझा. काय विश्वास त्याने ठेवलाय हे दाखवताना, ते सिद्ध करताना नदीम धायरेकर पाहायला मिळालं. ऑफ साईडला एक देखणा स्ट्रोक, क्रिकेटिंग प्युअर स्ट्रोक, हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल अक्षयचा, याही वेळेस खेळायचं होतं कव्हर रिजन मध्ये, इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावांनी सुरुवात केली होती नदीमनी, चांगली फलंदाजी पाहायला मिळते, खातं उघडलं होतं. त्यानंतर मात्र अक्षय टावरेचा कमबॅक पाहायला मिळाला. डॉट बॉल, यावेळेस मोठा फटका, ऑन साइडला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली आहेत. एक मोठा हादरा, मोठी विकेट, सिद्धेश जबरदस्त झेल टिपला बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षकांनी. नदीम डायरेकर बॅक टू डगआउट.
बिल्कुल बहुत बड़ी सफलता मिली नदीम डायरेकर इस गेंद को मिड विकेट बाउंड लाइन के बाहर खेलना चाहते थे। देखिए जिस तरीके से पिछला पर डाउन चला गया, अब बिल्कुल वो अच्छा शॉट खेला था मिड विकेट की तरफ खेला फील्डर ने। नदीम डायरेकर इस गेंद को खेलना चाहते थे गैप के अंदर, वो हाथ में चली गए, विकेट का पतन कटा। दूसरा विकेट, दूसरा झटका बैटिंग करने वाली टीम ईसा 11 मसला की उम्मीद टू टीम 12 पर 2 ओवर नंबर दूसरा चल रहा है। अक्षय तावरे को सफलता मिली। बिल्कुल अक्षय तावरे लंबा सफर तय करके आए हैं और जबरदस्त खिलाड़ी है, काबिलियत इनके पास है और बड़े मंच के बड़े कलाकार हैं। नक्कीच टेनिस अक्षय बॉल तावरे- के अंदर इनका नाम है। अक्षय तावरे मोठे बॅटर आहेत, पण अक्षय तावरे चांगले गोलंदाज आहेत. नदीमला बाद केले, सलाउद्दीन हल्ले आले. सलाउद्दीनला थोडंसं मागं जावं लागेल. इतिहासात त्यांनी केलेल्या कामगिरीची आठवण करावी लागेल. याच मैदानात क्रिकेट करिअर सुरुवात करताना अर्धशतक झळकावलं होतं. इथून या मैदानातून सलाउद्दीन हल्लेला ओळख मिळाली, नाव मिळालं. ते पुन्हा एकदा काम करावं लागेल यावेळेस साजिद इनामदारसाठी. सलाउद्दीन हल्लेवर का भरोसा आहे साजिदचा, हे त्यांना दाखवावं लागेल. पुढचा बॉल सलाउद्दीन साठी. हा पण चांगली गोलंदाजी, वा कमालीची गोलंदाजी. अक्षय तावरे ऑन मार्क आहेत, आज कमाल टाकतायत. काय परफेक्शन गोलंदाजी माहिती पाहायला मिळते. नदीम धारेकर सारख्याला थांबवलं होतं, विकेटही घेतला होता. सलाउद्दीनचं स्वागत चांगला यॉर्करने केले, वाईडिश यॉर्कर टाकलाय. यावेळेस फटका हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? सलाउद्दीन ओ झेल धरणीला दान. हा झेल कितवत महाग ठरेल अफजल खलीक 11 अलिबाग संघाला, हे त्या काळात दाखवेल. मी आता चर्चा केली, सलाउद्दीन हल्डे सुद्धा चांगला खेळाडू आहे. बिल्कुल नसीब भी भाग्यवान लोगों का साथ देता है। हवा में गेंद थी, उसके बाद वो फील्डर इन्होंने कैच छोड़ दिया। ये तो आसानी वाला कहता, ये तो लड्डू था, ये तो लॉलीपॉप था। शादी का समय नहीं हो, आप लड्डू बांट रहे हो। बिल्कुल वो मैच यहाँ से बन सकता। अक्षय तावरे का ये ब्लॉक में गेंद ऑन साइड की तरफ ड्राइव किया, खूबसूरती के साथ कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया अक्षय ने, और 1 रन लेने में कामयाब रहे। सिंगल के साथ स्कोर कार्ड 14 पर पहुंच गया। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन 2 विकेट के नुकसान पर ईसा 11 मसला पहले बल्लेबाजी कर रहे हैं। मैच में मजा आएगा, कहीं मत जाइए, बने रहिए इस टूर्नामेंट के अंदर। की 14 धावा 2 विकेटवर ही परिस्थिती. सेमीफायनल मुकाबला, फेस्टिवलची स्पर्धा, ते दोन्ही संघ एकमेकाच्या समोर. अलिबाग मसळा आणि इथून आलं होतं वादळ रॉयल फेस्टिवलच्या मैदानात हुसेब दफेदारचं, पण तो डगआउटमध्ये आहे सध्या. ते वादळ सलाउद्दीनच्या नावाने येईल का, ही पुन्हा धावसंख्या मोठी होईल का, हे खूप गरजेचं आहे. अक्षय बोडारे, अक्षय वाटारकर, अक्षय तावरे असे 3 अक्षय या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय वाटारकर माघारी परतलेत. अक्षय बोडरे जेव्हा स्ट्राईकला होते, कमालीची गोलंदाजी त्याच्या समोर विपक्ष संघाने केली. खोलवर टप्प्याची भोकात बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षय बोडारे दोन्ही चेंडू चांगले पडलेत. इथून पुढे त्याला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजीसाठी प्रिन्स बोकाडे, वा सुरेख गोलंदाजी. या गोलंदाजांनी काल कमाल केली होती आपल्या स्लोवर 1 लेग कटरनी. भल्या फलंदाजांची मात्र भंबेरी उडवली होती. नाव आहे प्रिन्स बोकाडे, पण काम मात्र किंग सारखं करते. अक्षय बोडरे, प्रिन्स बोकाडे. हा फटका चांगला अक्षय बोडरेचा. पहिला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय तावरेचं. फेकी पहा विकेट किपर मृणालकडे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल येते, धावसंख्या 15. बिल्कुल सिंगल डबल के साथ स्कोरबोर्ड को चलाने का काम कर रहे हैं। बढ़ती का नाम जिंदगी है, जीवन की निशानी प्रगति है, तो प्रगति की निशानी विस्तार है। बिल्कुल मैच में रन बनेंगे तो बात बन सकती है। सलाउद्दीन ऑन स्ट्राइक, प्रिंस गेंद बात कर रहे हैं, राइट ओवर द विकेट। ओ स्लोवर गेंद अंपायर के बाद अपील कर रहे हैं। अंपायर ने कहा ना मुन्ना ना। बिल्कुल वो देखिए, वो रिएक्शन मुरनाल एक बार फिर वो रिएक्शन जीटीसी गली से ग्लोबल, ये एक बार फिर जीटीसी पर वो एक्शन, वो रिएक्शन मुरनाल का।
मृणाल कह रहे थे, अपील कर रहे थे, एक्शन रिएक्शन आपके स्क्रीन के ऊपर क्या हुआ था? बिल्कुल वो अच्छी गेंद थी, स्लोवर गेंद थी, आगे की तरफ चले गए, उसके बाद वो अपील और उसके बाद चर्चा कर रहे हैं स्क्रीन अंपायर, हमारे जो ऑफिशियल अंपायर वो अब एक बात में चर्चा करते हुए नजर आए। अंपायर ने मना किया, बाल बचे हैं सलाउद्दीन। पण काय चर्चा सुरू असेल, मला वाटतं मृणालने अपील उचलून धरला होता, ऑब्स्ट्रक्ट टू फील्ड असा अंदाज माझा प्राथमिक, त्यासाठी दोन्ही पंच गेले होते, एकत्रित चर्चा झाली होती. पहा लहान लहान मुली सुद्धा आपल्याला आता स्क्रीनवर एक सुंदर देखणी लहानशी आमची क्वीन आपल्या समोर आहे, व्हाईट आणि रेड मध्ये रिसेप मध्ये आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते, जिच्यावर कॅमेराही आता आहे. नक्की जे सगळे दर्दी रसिक आहेत सिटिक सर, क्रिकेट कोकणात म्हटल्यानंतर त्या क्रिकेटची मेजवानी आपल्याला दिली ती कुडकी बिग बॅश धमाक्याने. प्रिन्स बोकाडे पुन्हा एकदा स्लोवर वन यॉर्कर, वैभव वेगाने गेले, जर्सी नंबर 33 लॉंग ऑफ वरून वाईडिश कव्हरच्या दिशेने पोहोचलेत. पहा फेकी काय, अलिबाग क्षेत्ररक्षण टीम साठी ओळखला जातो. पहा जबरदस्त क्षेत्ररक्षण, प्रेक्षक पहा पापणी सुद्धा लवत नाहीयेत. बिल्कुल फील्डिंग है तो बात बन सकती है, आपके पास उच्च कोटि की फील्डिंग होनी चाहिए, गेंदबाज को अच्छा खेलना है तो एक बार फिर फील्डर की जरूरत है. ताली एक हाथ से नहीं बजेगी, ताली बजाने के लिए दो हाथों की जरूरत है. अक्षर स्ट्राइक, प्रिंस नन्ना मुन्ना जादूगर ऑन साइड पर पुल का स्ट्रोक है. ओ फील्डर थे, इनके हाथों को लगने के बाद गेंद अंदर की तरफ रुकी है, करीबी मामला बन सकता था. बाल बचे गए. हमारे ऑफिशियल अंपायर वही भी देखेंगे कि हाथों को लगने के बाद अंदर गिरी या बाहर की तरफ. एक्शन रिप्ले में देखिए अक्षय का जो स्ट्रोक था प्रिंस के खिलाफ, बहुत अच्छा स्ट्रोक था, पुल का स्ट्रोक था. मिड विकेट पर वो फील्डर आए, उनके हाथों को लगी, उसके बाद वो अंदर की तरफ आए. नक्की सर, आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅटरला जीवदान मिळाले, एक एक जीवदान दोघांनाही मिळाले. पण काय गोलंदाजी या छोट्याशा खेळाडूंनी केले प्रिन्सनी, दोन्ही हो. पण इथे मिसफील्ड, 4 धावा, चौकार, संजीवनी चौकार आहे, धावा रोखल्या होत्या, धावा थांबल्या होत्या, ती धावांची कोंडी इथे मात्र फुटली. हे खराब क्षेत्ररक्षण सामना बदलेल का या क्षेत्ररक्षणामुळे? हा पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये, पायाने चेंडू अडवण्याची चूक, अति आत्मविश्वास आणि तो आता आडवा आला. हा आला चौकार, 3 षटकाचा खेळ संपला. 21 धावा, 3च धावा आल्या असत्या प्रिन्सच्या या षटकामध्ये, शेवटच्या चेंडूवर एखादी धाव वाढली असती, पण आता 7 धावांचं षटक, 21 धावा 2 गड्याच्या बदल्यात. तो बिल्कुल वो 3 ओवर का खेल समाप्त है. 3 ओवर की समाप्ति के बाद 21 रन 2 विकेट के नुकसान पर. ये आपके स्क्रीन के ऊपर हमारे क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने, क्रिकेट के चहीते और एक बार फिर वो दर्दी प्रेक्षक है तो उन्होंने गर्दी की है. लेट गुलाम भाई पेशीमाम ग्राउंड के ऊपर ये महात्मा प्रतियोगिता चल रही है. शानदार आयोजन आपको देखने को मिल रहा है. 2026 का महासंग्राम, रण संग्राम आपको देखने को मिल रहा है और बिल्कुल तारीफ करनी होगी जिस तरीके से रियान राजपुरकर और उनकी पूरी टीम इस प्रतियोगिता के लिए बहुत अच्छा काम किया. सपना देखा और उस सपने को पूरा किया, बहुत मजा आएगा. 3 ओवर में 21 बने हैं. अब दर्शक तक लगा कर देख रहे क्या अब बड़े स्ट्रोक आएंगे, आखिरी ओवर है, रन आएंगे तो बात बनेगी, रन नहीं आएंगे तो एक बार फिर वो डकआउट के चेहरे नीचे गिरेंगे. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बॅटरला जीवदान मिळाले. हे किती धोकादायक ठरेल हे पाहणं गरजेचं आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या बाहेर असते, दोघांचे झेल सुटलेत. अक्षय बोडरे सुद्धा खूप मोठे बॅटर आहेत. आपण पाहिले कमालीचा खेळ अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत स्पर्धेत झालाय. सगळ्यात लांब वरचा षटकार, जवळजवळ जो हायवे आपल्या समोर मागे इथे ग्राउंडच्या आहे तिथपर्यंत एका बॉलला पोहोचवलं होतं अक्षयने. हा यावेळेस उजव्या अटीच्या खूपच बाहेर, पार्थ घरत आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. उजव्या अटीच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. बिल्कुल कहां पर चले गए थे, कहां पर चले गए पार्थ पहली गेंद को लेकर. ऑफ के ज्यादा बाहर चले गए और हमारे अंपायर को शाम के से एक्सरसाइज करने का मौका मिला. और व्हाइट बॉल का इशारा हुआ. बिल्कुल 22 पर स्कोर कार्ड पहुंच गया. ईसा 11 मसला 22, लॉस ऑफ 2. पार्थ गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक रेट पर अक्षय, शॉट में गिनती बल्ले को लगी, उसके बाद पीछे चली गई, ले लिया कैच. बल्लेबाज आउट होते हुए पार्थ को सफलता मिली है. किस तरीके से विकेट गिरा देखिए, बल्ले को लगी, उसके बाद फ्लाइंग स्लिपर जो खिलाड़ी थे
उन्होंने ले लिया कैच, बल्ले का बाहरी किनारा, पीछे जो फील्डर थे उनका सहारा, विकेट नंबर तीसरा गिरा 22 पर 3। नक्की 22 धावांवर तिसरा विकेट आलाय. लक्षात घ्या, संधी मिळाली होती, जीवनदान मिळालं होतं, पण त्याचा फायदा मात्र उचलू शकले नाहीत. आपल्याला पाहायला मिळालं अक्षय माघारी परतलेत 22 धावसंख्येवर. तिसरा गडी बाद होताना आता मासा संघ ईसा 11 अडचणी स्पष्ट आहे. आता या अडचणी वाढल्यात. आता एका पाठोपाठ एक विकेट गेले, 3 विकेट गेलेत. मोठे फलंदाज मैदानाबाहेर आलेत, पण आता येणारा बॅटर युसुफ रिपाई यालाही चांगलं काम करावं लागेल, फलंदाजी करावी लागेल. चांगली फलंदाजी ही करतात. बिल्कुल वो यूसुफ रिफाई आए तो 5 गेंदे बचे हैं. ये हमारा वीआईपी जो वीआईपी मंच है, वीआईपी मंच वो दिखाया जा रहा है. नक्कीच आपल्याला रशद कर्दमे पाहायला मिळतात, संदेश कीर साहेब पाहायला मिळतात मुख्य डायसवर. इथे चांगला बॉल फार गरजचा पाहायला मिळाला. इथे स्ट्राईक आपल्याकडे घ्यायची आहे, पण काय हुशारी केले मृणाल वर्सोलकरनी. तिसऱ्या पंचांची मागणी, धावबादसाठी तिसऱ्या पंचांची मागणी. सादिक राजापूरकर सर येथील इन ऍक्शन. थर्ड अंपायर टू डायरेक्टर, डिसिजन पेंडिंग. बिल्कुल वो कीप रोलिंग की आवाज है, वो भी आने वाली है. दर्शकों में उत्साह भी है. क्या फैसला आएगा? फैसले की घड़ी है. सादिक राजापुरकर साहब हमारे थर्ड अंपायर अब जाकर बिजी हो गए, टीवी अंपायर बिजी हो गए, और वो फैसला किसकी तरफ जाएगा? इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. अफजल खलीक 11 अलीबाग बनाम ईसा 11 मसला, इनके बीच में वो बैटल सेमीफाइनल का मैच. यस, सॉफ्ट सिग्नल काय असेल ऑन फील्ड? थांबा एक मिनिट. नॉट आउट. बालबाल बचावलेत सलाउद्दीन. येस, एक धाव मिळेल तिथे. फटका बसलाय सलाउद्दीनचा. क्षेत्ररक्षक पार्थ स्वतः जेल टिपण्याचा प्रयत्न करत होते. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो डायरेक्ट हिट. मृणाल वर्सोलकर नॉन स्ट्राईक एंडला केली फेकी. इथे युसुफ रिफाई जातील माघारी. एक धाव येईल, एक धाव ऍड होईल, एक धाव मिळेल, पण या एक धावांनी मात्र आता काही घडणार नाही. इथे एक धावांनी काही वाढणार नाही. सिटिक सर, धावा मोठ्या पाहिजे, धावा बिल्कुल जास्त वो पाहिजे. बड़े स्ट्रोक को जाने की कोशिश कर रहे बल्लेबाज, मगर बल्ले के बीचों बीच नहीं लग रहे. देखिए मृणाल वर्सोलकर, उन्होंने बहुत अच्छा काम किया और विकेट मिला. बल्लेबाज बिल्कुल वो बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं, बल्ले के बीचों बीच नहीं लग रही है. आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहतोय ज्यांच्याकडून रनर अप संघाच्या संघ मालकास एक बाईक आहे, सलीम इनामदार साहेब इथे इंटर करताना या मैदानामध्ये कॅमेरामॅननी फोकस केला. या आपले हार्दिक स्वागत आहे कुडकी बिग बॅश धमाकामध्ये. या, बिल्कुल सलीम इनामदार साहेब. कुडकी वालों ने कहा हमें जोश में, तो इस मंच पर होगा धमाका बार बार, हर बार बार बार. और आपके मंच के ऊपर सलीम जी इनामदार साहब पहुंच रहे हैं, उनका भी दिल के गहरे से स्वागत है. आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो दूसरे पायदान के लिए जो टीम ओनर रहेंगे उनके लिए वो HD डिलक्स बाइक रहेगी. अच्छे कर जाएंगे. चांगला फटका सलाउद्दीनचा. वैभव चेंडूच्या खाली झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण वैभवचं. मृणालचे एक्सप्रेशन पहा. पार्थ कमरेवर हात घेऊन उभा आहे. काय केलंय? खराब क्षेत्ररक्षण. मृणाल प्रचंड नाराज आहे. वैभवच्या सरळ हातात हा झेल होता. हा झेल किती महागात ठरेल हेही खूप महत्वाचं राहील. धावा झाल्या नव्हत्या या षटकारांनी, धावांची वाढ होते. अर्धा डझन धावा इथे प्लस होतील. धावा वाढतायत, धावा पोचतायत 30 वर. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा झेल सहज सोपा होता. वैभव बॉलवर आले होते. पार्थ सांगतात शांत हो वैभव, शांत हो. अजूनही काय आपलं चुकलेलं नाही, अजूनही काही बिघडलेलं नाही. कॅप्टन पार्थ हौसला वाढवतोय वैभवचा. वा सलाउद्दीन देखणा स्ट्रोक आहे पण हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे आहेत, इथे मात्र साईल करणार नाही कुठलीही चूक. सलाउद्दीनला जावं लागेल माघारी. बॅटर आउट. 30 या धावसंख्येवर आणखीन एक विकेट जातोय. 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि फलंदाजीसाठी एक लेजंडरी प्लेयर मैदानात दाखल होताना इर्शाद धायरेकर. इर्शादचा एक षटकार या मॅच मध्ये आणू शकतो. ईसा 11 मसाला हे इर्शादला पण माहिती आहे. आठवावं लागेल आपलं संपूर्ण क्रिकेट करिअर इर्शाद धायरेकरला की आपण किती वेळ या क्रिकेटला दिला, कित्येक सामने आपण जिंकवलेत. एक चेंडू मिळालाय, तुम्हाला किती बॉल तुमच्या वाट्याला येतात त्यापेक्षा तुम्ही किती महत्वाचं काम करता. एक षटकार सुद्धा आज तुमचं आयुष्य बदलवून टाकेल. इर्शाद धायरेकर त्यासाठी तयार आहेत. हो हो, इर्शाद धायरेकरनी तो षटकार आणलाय. मॅच मधले ईसा 11 ला कमबॅक करून दिलंय. या षटकाराने एका मजबूत स्थितीमध्ये धावसंख्येमध्ये पोहोचताना थोडी का होईना पण दिसते. 36 धावा झाल्या सिद्दीक सर. 37 सुद्धा सोप्या नाही आहेत. सहज कुठलंही नाही क्रिकेटमध्ये. 37 तुम्हाला कराव्या लागतील. सलीम इनामदार साहेब सुद्धा पोहोचलेत. सलीम इनामदार साहेब आपले हार्दिक हार्दिक स्वागत कुडकी बिग बॅश धमाकामध्ये. बिल्कुल मंच के ऊपर सलीम जी इनामदार साहब पहुंच चुके हैं. इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं. आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं उनके चेहरे के ऊपर मुस्कुराहट है. सलीम वो मुस्कुरा रहे हैं. सलीम जी इनामदार साहेब आपण स्क्रीनवर आहेत. सलीम जी इनामदार साहब इनके चेहरे के ऊपर मुस्कुराहट है. नक्कीच मुस्कुराते रहना है, हमेशा मुस्कुराना है. जिंदगी में मुस्कुराओगे तो बिल्कुल वो जिंदगी सुनहरी लगेगी आपकी. एक फक्त विनंती आहे. आमचे मुख्य व्यासपीठ आहे ते आमच्या प्रमुख पाहुण्यांना सन्माननीय अतिथींसाठी आहे. तर विनंती आहे अतिरिक्त जी लोक असतील त्यांना विनंती आहे आमच्या आयोजकांकडून आमच्या सन्माननीय पाहुण्यांसाठी काही सीट आहेत त्या रिझर्व आहेत. तर प्लीज विनंती असेल अतिरिक्त प्रेक्षक मायबापांनी आपण बाजूला येऊन या सामन्यांचा आनंद घ्या. तुम्ही आमच्यासाठी नक्कीच अतिथी आहात पण आम्ही काही स्पेशल गेस्टसाठी ती जागा रिझर्व ठेवलेले ही विनंती आपण लक्षात घ्या. इम्तियाज मणियार साहेब असतील, शबीरभाई मुकादम असतील, राज नंदकुमार पाटील असतील स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील कुडकी बिग बॅश धमाकामध्ये. त्यानंतर रशदभाई कर्दमे आपल्याला पाहायला मिळतील. मानवाधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष मुदस्सीर कोकाटे हे आमच्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. खलिकभाई अद्दादी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. रिझवानभाई आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. हे सर्व मान्यवर आम्हाला या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. हे आमचे सर्व सलीम लोगडे साहेब असतील. ही सन्माननीय पाहुणे आपण स्क्रीनवर पाहत आहे. हे छोटे खेळाडूसुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. फहीमभाईसुद्धा आता स्क्रीनवर आपण बघतोय. रामचंद्र आगरी साहेब स्क्रीनवर दिसत आहेत. अफजलभाई मेमन असतील, झईद नझीरी असतील ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. हे संपूर्ण आमचे मान्यवर पाहुणे मंडळी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. मुनाफभाई पसवारे असतील, इम्रान पसवारे असतील ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. शबीरभाई इनामदार असतील ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व मान्यवरांची मांदियाळी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. प्रमुख अतिथी कक्षामध्ये हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांचा अतिथी मंच भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. झईदभाई नझीरी, अफजलभाई मेमन ही आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत कुडकी बिग बॅश धमाका सीझन 2. शरीफभाई राजपूरकर साहेबांना विनंती असेल मुनाफभाई पसवारे यांचा सन्मान. मुनाफभाई पसवारे आपण जागेवरच थांबा, आपला तिथे सन्मान केला जाईल. शरीफभाई या आपण सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन स्टेजवर. मुदस्सीर कोकाटे यांचे बंधुराज अरफात कोकाटे हे सुद्धा आपल्या डायव्हर्सवर पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावर. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत कुडकी बिग बॅश धमाका.
पहिलाच बॉल उलटा पुलटा, नाव आहे मृणाल वर्सोलकर, चेंडू सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4 चौकार. बिल्कुल वो पहली गेंद के ऊपर कड़क शॉट अब एक्शन रिप्ले में देखना पसंद करेंगे, जिस तरीके से वो स्ट्रोक किया मृणाल वर्सुलकर और हरीश डिकेकर सर. मृणाल जिस तरीके से फॉर्म में है, वो जुई का टूर्नामेंट, वो पुरार का टूर्नामेंट गजब के फॉर्म में है. उल्टा पुल्टा फॉलिंग स्वीप, इनके पिटार में बहुत स्ट्रोक है, कमाल की बल्लेबाजी करते गए इस ओवर के अगले गेंद. अक्षय कदमों का इस्तेमाल किया, अब जाकर क्या हुआ मैदान के अंदर, बल्ले का भारी किनारा, विकेट कीपर का सहारा, एक तेरी एक मेरी, 100 सुनार की एक लोहार की, दूध का दूध और पानी का पानी. मृणाल आउट होकर डकआउट की तरफ 4-1. सेमीफायनलचा मुकाबला, काल आपण संध्याकाळचा शेवटचा मॅच पाहायला, मृणाल वर्सोलकरनी मारलेला फ्लाइंग स्वीप आणि चौकार, आणि आज मात्र मृणाल वर्सोलकर माघारी परतताना अफजल खलीक 11 अलिबागसाठी हा मोठी धोक्याची घंटा आहे, कारण मॅच विनर मृणाल वर्सोलकर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मॅच मध्ये कमालीचा ट्विस्ट आहे, मॅच बदलू शकते, धावा कमी असलीत, बऱ्याच वेळेस सिद्दीक सर मॅच जास्त धावा असल्यानंतर मजा देतं, हे म्हणणं जितकं योग्य आहे ना, तितकंच कमी धावांचा मॅच सुद्धा आपल्याला तितकाच आनंद, तितकाच थरार आपल्याला लो स्कोरिंग मॅचनी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस दिला. बिल्कुल वे लो स्कोरिंग वाला मुकाबला है, सेमीफाइनल का मैच है, हारना कोई नहीं चाहेगा, हर कोई जीतना चाहता है. और अक्षय गेंदबाजी करेंगे, इन्होंने शिकार किया मृणाल वर्सोलकर का. अक्षय तावरे आएंगे बैटिंग करने के लिए तीसरे नंबर पर. ओ अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, विकेट के बीच में समाप्त कर रहे हैं. लाइन अच्छी है, लेंथ अच्छी है, बहुत अच्छी गेंदबाजी. और बल्लेबाज एक बार फिर देखिए, अक्षय तावरे ना इस गेंद को खेलना चाहते थे, गेंद खेलने से पहले उसकी लेंथ और लंबाई को जानना बहुत जरूरी है, और एक बार फिर डुबकी लगाने से पहले वो जानना बहुत जरूरी है पानी कितना गहरा है. स्कोर कार्ड 4 रन. ऑफ्टन के बाहर गेंद, इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, बैकफुट पर चलेंगे, हल्के हाथों के साथ इस स्ट्रोक को खेला, बिल्कुल सिंगल मिलने वाला है. सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 5 पर पहुंच गया. 37 रनों का लक्ष्य है, और हमारे अतिथि कक्ष में कई मेहमान है, दर्शक देखे कच्चा खच भरा हुआ ये मैदान, भारी तादाद में दर्शक भी हैं, मजा आएगा ये सेमीफाइनल का मुकाबला. अफजल खलीक 11 अलीबाग बनाम ईसा 11 मसला, इनके बीच में मुकाबला. 5 पर 1 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय तैयार, और प्रथमेश राठौर ऑन स्ट्राइक. इस ओवर की अगली गेंद थोड़ी सी धीमी रफ्तार के साथ करने की कोशिश, गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, गेंद और बंदे का ताल्लुक उतना अच्छा नहीं हुआ. पहला रन मुकम्मल किया, क्या दूसरे की मांग कर रहे थे, बल्लेबाज दूसरे की मांग कर रहे थे, अक्षय तावरे ने मना किया, और दोनों भी आइकॉन खिलाड़ी अब मैदान के ऊपर है, प्रथमेश राठौड़ और अक्षय तावरे. स्कोर कार्ड 6 पर है, 6 लॉस ऑफ 1. पहले ओवर का खेल, ऑफ के बाहर खेलते, ऑन साइड पर खेल दिया, पुल का स्ट्रोक है, फील्डर है, ले लिया कैच, नदीम बायरेकर, इन्होंने शानदार कैच पकड़ा. अक्षय तावरे की पारी अंत हुई, झटका नंबर 2 लगा, दूसरा विकेट. बैटिंग करने वाली टीम की दूसरी मृत्यु गॉन. आता मॅच बदलले, मॅच आता बनले, जे चेहरे पडले होते ते आता आनंदाने उभारतात. साजिद इनामदार पहा प्रचंड खुश, कारण 2 विकेट आलेत, दोन्ही चांगले बॅटर, मृणाल वर्सोलकर अक्षय तावरे माघारी गेलेत, पण अजून अफजल खलीक 11 अजून विश्वासात आहे, कारण प्रथमेश राठोड अजून मैदानात आहे. सलमान पठाण यांचा सन्मान करतो, त्यांच्या बिहाफमध्ये सन्मान स्वीकारतील मोहम्मद अमीन, तो सन्मान स्वीकारतील, आणि तो सन्मान करण्यासाठी विलायत घराडे यांना मी विनंती करेन की त्यांनी तो सन्मान करायचा. टॉस बॉक्स खाली करा, प्रेक्षक मायबापांना विनंती असेल तिथे होतील सन्मान. बिल्कुल मजा आएगा जिस तरीके से पहले ओवर की कहानी अक्षय ने की, और अक्षय ने जबरदस्त गेंदबाजी की, 2 शिकार 6 रन दिया. अभी भी 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 31 रनों की जरूरत है. हमारे कॉम्बॉक्स के सामने देखिए अक्षय को दिखाया जा रहा है, जबरदस्त गेंदबाजी के बाद स्कोर 6 रन, 2 विकेट के नुकसान पर. स्ट्राइक रेट पर प्रथमेश राठौर, नॉन स्ट्राइक रेट पर नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए आए हैं. बल्लेबाज का नाम हमारे तक आना चाहिए.
विराज आएंगे, विराज नॉन स्ट्राइकर बनेंगे. विराज जुईकर आपल्याला नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतात. विराज सुद्धा चांगले बॅटर आहेत. आता की रोल आहे ना तो प्रथमेश राठोडचा आहे. तोच जिथपर्यंत थांबतोय तो शेवटच्या षटकापर्यंत जर थांबला तर नक्कीच हा मॅच आपल्याला बदलताना दिसेल. महत्वाचं हे षटक राहील. या षटकात प्रथमेश राठोडला जर पकडलं ईसा 11नी तर या मॅचवर मकड की मजबूत पकड होईल. बिल्कुल उस जिम्मेदारी को उठाना होगा. जिम्मेदारी को उठाते मैच बन सकता है आगे. अक्षय गेंदबाजी के लिए रोवर विल टॉस गेंद बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया. गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बॉटल की तरफ. फील्डर तेजी के सहायता है. बहुत अच्छी फील्डिंग. 2 रन खर्च के 2 रन बचाए. 2 रनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ता हुआ टीम का टोटल 8 पर पहुंच गया. 2 विकेट के नुकसान पर ये हमारे दर्शक देखिए कहां से आनंद ले रहे हैं. और ये दर्शक दीर्घा में जो दर्शक है ना वो काफी खुश है. खुद की बिग बैश धमाका 2026 दूसरा संस्करण 8 पर 2. इस मर्तबा ऑफ्टन के बाहर गिनती बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया. फील्डर पीछा कर रहे हैं. क्या रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे. गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. कनेक्ट शॉट. तालियां बज रही है, सीटियां बज रही है. बिल्कुल वो अच्छा स्ट्रोक था. ऑफ्टन के बाहर गिनती रूम मिला और बल्ले के मुंह को खोला. डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ. फील्डर पीछा करे थे और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए 4 के लिए. नक्कीच उमर धावत होते. चेंडूच्या मागे मात्र त्यांना पकडता आला नाही तो बॉल. आपण पाहिलं तर हे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पार दिघीच्या टोकापासून इकडे बानकोट पर्यंत बागमांडल्यापर्यंत मग इकडे म्हसळा माणगाव पासून हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. दिघीचे प्रेक्षक इथे हरवीचे प्रेक्षक आता स्क्रीनवर आहेत. पहा दिघीवरून आमचे जनार्दन पाटील सुद्धा या मॅच साठी पोहोचलेत. तेही स्क्रीनवर आहेत. हा पुन्हा एकदा हो साजिद इनामदार फ्लाइंग स्वीप केला होता. तिथे डाईव्ह मारली होती पण चेंडू साजिद इनामदार यांना चकून सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. तो बिल्कुल जिस तरीके से बल्ले के मुंह को खोला था उसके बाद डाइव लगाकर साजिद इनामदार इन्होंने कोशिश की मगर नहीं रोक पाए. गेंद दर्शक दीर्घा में बाउंड्री लाइन के बाहर चली गई. ये हमारे परवाने ये हमारे दीवाने ये क्रिकेट के चहीते हे प्रेक्षक आहेत अदगावकर. अदगावचे प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत इथे आले त्या मॅच साठी. चला तुमच्यावर कॅमेरा आहे थोडंसं हायफाय करा. यस बरोबर आहे. हे सर्व प्रेक्षक पहा जबरदस्त. 16 धावा 2 गड्याच्या बदल्यात. बबलू पठाण स्क्रीनवर. हा खुला टप्प्याचा होता चेंडू. काय सन्मान दिला. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाही राहणार. क्षेत्ररक्षक वेगाने आले. खालिद काजी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी केली. 1 सिंगल मिळते. सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते 17. हे पहा प्रेक्षक दर्दी प्रेक्षक पहा. ही लहान मुलगी पहा नन्नी मुन्नी हे सगळे क्षेत्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. बिल्कुल वो 17 रन बने. दर्शकों को दिखाया जा रहा है भारी तादाद में दर्शक में 17 पर 2 37 रनों का लक्ष्य है. अभी भी बैलेंस में या चेहऱ्याकडे पहा. ही मुलगी पहा किती सुंदर पाहायला मिळते. इथपर्यंत आले आपल्या क्रिकेट चाहत्या क्रिकेटरांसाठी. वा काय फटकाय. उलटा पुलटा सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. षटकाराला नाव आहे विराज जुईकर. बॉलला पाठवलं मैदानाबाहेर. या षटकारांनी मात्र मॅच पुन्हा एकदा अफजल खलीक 11 अलिबागकडे आली का काय सिद्धी कसर. हा षटकार महत्वाचा आहे. बिल्कुल विराट जुवीकर जिस तरीके से बल्लेबाजी करे गजब के फॉर्म में है. स्विच इट का स्ट्रोक किया 23 पर 2. उड़ाया आसमान की तरफ. इथे तारे आहेत. इथे सितारे आहेत. इथे जिद्द आहे. इथे जोश आहे. इथे धूम धड़क आहे. हा नाही षटकार कड़क शॉट. बिल्कुल बल्ले के बीचों बीच लगे. क्या स्ट्रोक खेला. क्या मारा गए. बिल्कुल वो स्ट्रोक देखिए. वाह भाई वाह कड़क शॉट. इथे सिद्दीक मेमल आहे. षटकार काय कमालीची फटकेबाजी आहे. बल्ले के बीचों बीच लगे. टाइमिंग बिल्कुल अच्छा था. हिट पोजीशन बहुत अच्छी थी. जगह बनाकर रूम मिला और एक बार फिर पढ़ लिया. इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर जड़ दिया. कड़क शॉट. विराज जुवीकर आज यांनी मन जिंकले. जीव ओवाळून टाकावा शॉटवर असा स्ट्रोक त्यांनी केलाय. अफलातून स्ट्रोक. अरबाज काझी यांचं आगमन झाले. या आपलं हार्दिक स्वागत आहे अरबाज काझी. माज मुल्ला आपण सुद्धा या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत.
29 धावा झाल्यात. प्रथमेश राठोड भिंगरी स्ट्रोक चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार षटकार. कड़क शॉट है बल्ले के बीचों बीच लेके प्रथमेश राठौड़ जिस तरीके से बल्लेबाजी करे, क्रॉस बल्ले का इस्तेमाल किया, गेंद हवा में गए, ले लिया कैच. साजिद इनामदार वहां पर थे, इन्होंने ले लिया कैच. बल्लेबाज प्रथमेश राठौड़ की पारी का दबा. देखिए जिस तरीके से स्लोवर गेंद थे, क्रॉस बल्ले का इस्तेमाल किया, उसके बाद साजिद इनामदार ने वो कैच पकड़ा. पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. और अब जाकर केवल इस मैच में जीतने के लिए 2 रन चाहिए. मुकाबला अब लगभग समाप्त में रहे हैं. अफजल खली के लिए बन अलीबाग. और ये देखिए इनको देखिए जरा, इनको देखिए आपके स्क्रीन के ऊपर. बिल्कुल वो स्कूल का टाइम समाप्त हुआ, उसके बाद वो नन्हे मुन्ने और क्रिकेट देखना, इनके चेहरे के ऊपर मुस्कुराहट देखिए, जिस तरीके से वो मुस्कुराहट है. अब आने वाला भविष्य है, वो भविष्य है, सीखना भी है, खेलना भी है. घरी जर आई वडील लाईव्ह मॅच बघत असतील तर यांची नावं किती येतील. नक्कीच एक शाळेत आले होते, वैभव आले होते, चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळते. एक सिंगल इथे मिळते. स्कोर लेवल विजयासाठी 1 धावेची गरज. पहा आणखीन एक लहानशी मुलगी, चिमुकली मुलगी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र विजयी सर डेड बॉल दिलाय. पहा हे 2 नन्हे मुन्ने आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर ही मुलं, क्रिकेटचं भवितव्य. आणि इथे विजयी षटकार, विनिंग स्ट्रोक विराज जुईकर. यासिन सर मात्र जेल सुटलाय. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ अफजल खलीक 11 अलिबाग, विपक्ष उर्से मावळ यामीन 11, युसुफ मौलाना, जावेद शेख एका बाजूला अफजल मोहम्मद मेमन, खलीक अद्दादी. आता हा सामना रंगणार तर आपल्याला दिसेल काय मॅच आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक हेलो चेक, हेलो चेक, डीजे सौरभ. हेलो अभिनंदन.